सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो नाव वी हॅव स्टार्टेड ट्रेकिंग हियर. आमच्या ज्या बाकी 3 बाईक आहेत त्यावरती गेलेल्या आहे, चाललोय हळूहळू. गोष्ट काय, कारण बाकीच्या बाईक्स आहेत त्या थोड्या प्रॉब्लेमॅटिक आहे, तर त्या चढत नाही, त्याच्यामुळे गेलेत ते घेऊन. आता आम्ही येतोय हळूहळू. हे बघा मित्रांनो, हा किल्ला आणि तुम्ही बघू शकतात इकडे भगवा झेंडा आपल्याला दिसतोय फडकताना. ट्रेकिंग कधी केली का तू? केव्हा, कोणता कडे चाललाय? लोहगडला ट्रेकिंग असते? अरे काय, अरे काय, तू केली का आकाश ट्रेकिंग? हा, कुठं? सिंहगड, राजगड दुसऱ्यांदा. अरे सिंहगडला मी लॅपटॉप घेऊन गेलो. हा, तिथे जाऊन अभ्यास केला म्हणून एवढा हुशार आहे का तू? बापरे, नेटवर्क येतं का तिकडं? मग काय कोडिंग केली का? अरे हा, VS कोडला नेटवर्क थोडी लागतं येड्यांनो. चला चला रे मित्रांनो, आम्ही आमच्या ट्रॅकची सुरुवात केलेली आज. फोटो काढून पहिला. कसं आहे, आपली पहिली प्रायोरिटी असते कधी पण पायथ्याशी फोटो काढायचा. आजी तुम्ही एवढ्या वरती कसं काय आल्या? अरे त्याला पायाने आले. एवढे कष्ट? एवढं कष्ट म्हणूनच ना, बाटली घेऊन जा रे, एकतरी ने. कोणत्या गावात ना आला? आम्ही गावातली ते बांधारा आहे, त्याच्या मागे एक बाटली नेते बघ. तिकडं नाही नाही, तो आता ऑलरेडी आमच्याकडे बाटल्या आहेत, ओझवून जाईल. बोलते आता तुझ्या जायना वगैरे तरण्या पोराला बाटली. तरी तर आजी भेटलं होतं आम्हाला. आजी म्हटलं की बाटल्या घेऊ, मी खूप कष्ट करून आली म्हणे, पण आमच्याकडे ऑलरेडी 5 बाटल्या आहेत. त्याला भावाने आम्हाला ऍडवाइस दिलेली आहे, दम घेत घेत जा. 3 तास पूर्ण चढले का तुम्ही गड? पूर्ण वरती जा, सगळ्यात वरती खूप कठीण आहे चढायला. सकाळी केव्हा चालू केलं तुम्ही? आम्ही 5:45ला गडावरती होतो. तर बघितलं, दादाने आपल्याला थोडेसे काय म्हणतात त्याला मार्गदर्शन केले. हे इथं बोर्ड कसं लावलंय बघायचं. विधायक दृश्य आपणास बघावीसे वाटते का, काहीतरी लिहिलं बाई, वाचून घ्या तुम्हीच. ट्रेक चालूच केलाय नुकता, आम्ही थकायला लागलो. पोरं म्हटले 3 तास लागतील म्हणे ट्रेकिंगला. कसं व्हायचं बाई, इथं मोबाईल राहिला यांचा. कोणत्याच भाऊ बाई टाइम लॅप्सला फोन घेऊन आले होते, फोन तिथंच राहिला. एडिटिंग चालू आहे आमची, ब्लॉग बनवायचा आम्हाला. एडिटिंग कोण करेल रे आपल्यामध्ये? मध्ये नाही का टाकत ते ब्लॉग, तसं बनवायचंय. मला पण घे ना दादा, क्रेडिट दे ना आपले. हे बघा, गौरव पालवे आता आमच्या सोबत आहे. चाललोय कोणत्याच भाऊच्या मध्ये तुम्ही वर चालू आहे. आम्हाला बाकी मावळ भेटले, ते म्हटले 3 तास लागतात म्हणे चढाई करायला. 5 मिनिटं झाले, आम्हाला दम लागायला लागला. कचरा वेटी बघा किती सुंदर येतो, इथं कचरा टाकत चला रे. तुम्हाला या राजगड किल्ल्याला जात असताना छोटे छोटे असे पोस्टर किंवा बोर्ड दिसतील. त्या बोर्ड्सवर म्हणजे असं चांगली माहिती लिहिलेली आहे. भाई हे घोड्यासारखे पळत चालले बाकी, अशी येतील खाली सापावणी लोळत लोळत. काही गड मस्त, पण दगडांचं थोडं डिझाईन टाईप वाटतं मला. तर असं वाटतं काय बनवलंच गेलंय स्वतः. भाई व्हिडिओच्या चक्करमध्ये मी जर पडलो तर तुम्हाला दबाकी शेअर करायचंय. तर मित्रांनो बघा, हे जे झाड आहे हे कोणतं आहे रे? हे आहे बामणीचं झाड. हे आपण आपल्या जखमेवर लावू शकतो, लागल्यावर पाण्याचा लेप लावायचा वरती जखमेवर. जखम सावरते बोल लवकर का? रक्तपुरवठा बंद होतो? जखम सावरते, जखम सावरते लवकर. लवकरात लवकर खपली येते त्यावर. खपली म्हणजे जे काळसं येतं ना वरती जखमेवरती, हा, त्याला खपली म्हणतात. आता वेगवेगळ्या भाषेत तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. चला जाऊ आपण वरती. पोरले टाइम लावताय. हे तुम्ही बघू शकतात, इथली जी माती पाऊस पडून 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 सगळी झिजली, त्यामुळे असं सपाट डोंगर होऊन गेलं. पाय ठेवायला जे धसे असतात ना ते नाही भेटतात. कोणतं रे? हा कोणतं तरी झाड दाखवायला घेऊन चालला आता. झाडाचं पान आहे. कोणतं झाड आहे हे झाडाचं नाव आहे चांदळ. चांदळ. कशासाठी उपयोगी आहे? हे काय आपलं नॉर्मल यूज, प्रसाद वगैरे जेवायला. हा, बाकी आपण ते- चिकापासून काहीतरी होतं डोळ्यात टाकून, ते माहित नाही मला. हे जे झाड आहे तुम्ही बघतायत की आपण कधी कधी पत्तर वाया जेवतो त्या पानाचे असतात. तर बाकी सिंह वाघाबद्दल माहिती दिलेली. काही आमचे गडी थकलेले आहेत. गौरव आले, आकाश, हे चेन्नईच तर पुरा बायले. जन्माला आला मुलगा, मारू नको. हे बाबा जे बघतायत तुम्ही, बाबा गड चढून आलेले आहेत, आता उतरतायत त्यांनी. आणि आमचे तरुण लोक थकून बसलेले आता. हे बघू शकतात, त्यात मी पण एक. बाबांमधले उत्साह, स्पिरिट या वयात. पाण्याची बॉटल 50 ला एवढी महाग. तर येऊन बाबा कष्टाने किती बाटली, काकडी, पेरू सगळं आणलेलं बाबांनी. बाबा वय किती तुमचं? मला असं वाटतं बाबांकडे बघून 62 वय, बरोबर? 65 वय सांगतायत बाबा. 65 वयात बाबा एवढे वर चढून बॉटल ते विकतात. आणि आम्ही आमच्याकडनं साधं ट्रॅकिंग नव्हते. बघू शकता तुम्ही वरती, बघू शकता राजगड आहे. एवढं उंच जायचं आहे अजून. जस्ट गाइस सी द ब्युटी ऑफ नेचर. द नेचर इज सो ब्युटिफुल, ओनली वी शुड हॅव टू एक्सप्लोर इट. तुम्ही जे समोर बघताय हा तोरणागड आहे. हे बघा समोर बघू शकता तोरणागड. राजगडाचं वैशिष्ट्य आहे, राजगडाच्या आजूबाजूला 3 नद्या आहेत आणि इथून सिंहगड, तोरणा असे 2-3 गड सुद्धा दिसतात, जेणेकरून राजगडी राजधानी स्वराज्याची म्हणून इथून लक्ष ठेवले जायचं. येऊन आम्हाला कोण भेटलंय?
डॉग मिलाय डॉग. डॉगी बाय हे खेळवत आहे रिकामे. एक कुत्र्याला 2 कुत्रे खेळवतात. अबे कुत्र्याने त्याचं काम करून ठेवलं, मी त्याच्यावर बसलो. संघटना येते आमची हळूहळू. सध्या टॉपला चालू आहे. सकाळी ढोल बदक होतं, रोपेने वरती गडावरती ढोल नेलं. हे बघा किती खोल आहे भाई. हे बघा लोक पडून चढतात. आता एकदम अर्धा पण रस्ता नाही बघायला गेला तर. पाहता लोक चढतात. खतरनाक ट्रेकिंग आहे. लोकेशनला पोहोचलेलो आहे.